हॅलो एव्हरीवन, दिस इज नेक्स्ट डे आणि मी सेम शर्ट यासाठी घालून घातलं बिकॉज हे आपण फक्त बाहेर चेन घ्यायला गेलेलो तेव्हाच घातलेलं. इस्त्री तशी तशी आहे. ब्लॉग आपला कंटिन्यू होतोय म्हणून जरा सिमिलर फिलिंग यायला पाहिजे म्हणून. आणि माझी आई तिच्याकडनं एक परमिशन घेतली मी, म्हणजे मी इथं नाही सांगणार, मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो कशासाठी परमिशन. घेऊन येऊ का? घेऊन ये ना. घेऊन ये. याचा आधी रागवत होती आणि आता व्हिडिओमध्ये किती प्रेमाने सांगते घेऊन ये. म्हणजे मी जास्त स्वतःवर खर्च करत नाही आणि करतो तर मग मला ज्या गोष्टी आवडतात मी ते घेत असतो, आणत असतो आणि त्या कामाच्या गोष्टी असतात सगळ्या. सो मी आईची परमिशन घेतली, म्हटलं मग आता घ्यायचं, घेऊ का? तर व्हिडिओ आता म्हणते घेऊन आणि मगाशी म्हणत होते काय गरज आहे आणि हे ते पैसे दे. सांगते मी तुझं जाय, मी तुला मोबाईल पे करून देते. ऑनलाईन तिच्याकडे नाहीये बिलकुल, तिला ऑनलाईन वापरता येत नाही, तरी पण ऑनलाईन कॅश दे, कॅश दे. कॅश इथं आणली, माझी सगळी कॅश इथे राहिली असती दिली असती. हो दिली असते. त्याच्यात काय. चलो, कशाबद्दल बोलतोय मी, बाहेर जाऊयात, तुम्हाला दाखवतो. आणि मला ते खरंच खूप दिवसापासून घ्यायचं होतं. सो फायनली आता आपण जाऊयात आणि मला काय घ्यायचंय, कशासाठी आपण बाहेर चाललोय तिथे बाहेर जाऊन दाखवतो. तिकडे जायचं आधी जरा हे बघा आपल्याकडे गिफ्ट्स आहेत, छोटे छोटे गिफ्ट्स. आमचे जे प्रतीक सर आहेत त्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, त्यांना बेबी झालंय. सो दादा वहिनींनी हे गिफ्ट्स खूप दिवसापासून काढून ठेवलेलं, मला टाइम नव्हता भेटत. सो आज त्यांना भेटू. बेबीला आपण नंतर भेटू बिकॉज बेबी खूप छोटं आहे आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेट करू, पर्सनली भेटून जाऊ. माझे परम मित्र आहेत ते, खूप जास्त आनंद झाला होता त्यांनी जेव्हा ही गुड न्यूज शेअर केलेली. सो त्यांना पण भेटू आणि आपण ज्या कामासाठी चाललोय ते पण करू. ठीक आहे. आम्ही आलो विजय सेल्स मध्ये आणि बघा, दाखव रे रिसिप्ट, दाखव रिसिप्ट. हे बघा ही रिसिप्ट बनवून घेतली. ही फक्त पेमेंट करायचं आहे, त्याला 5 मिनिटं लागतील पेमेंट करायला. त्याच्या आधी सर तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स बेबी बॉय बद्दल. आणि त्याच्याच खुशीमध्ये आम्ही आज हे घेतलंय. सर घेऊन द्यायला ते पेमेंट डन. हे घेतलं आपण. हे आहे इतका खुश आहे ना. लहान लेकराला असं चॉकलेट भेटून जातं ना, तसं झालं माझ्यासोबत. सर गाडी चेक करा पहिले. भाई साहेब, आपल्या आयपॅड आपल्या हातात आहे, पटकन जाऊयात. घरी जायचं आधी गिरीधरला जाऊ. आपण गिरीधर जवळ आलोय, खूप दिवस झाले. आपले मित्र आपल्या सोबत आहेत, खुशीचा माहोल आहे आणि माझा एवढा खुश सध्या तरी कोणी नसेल या मोमेंटला. सो आधी गाडी बघू. गाडी आम्ही नो पार्किंगला लावली होती. नशीब खराब असेल तर लॉक लावून जातील आमच्या गाडीला. आय होप असं काही नको व्हायला. गिरीधरला जाऊ, चहाची पार्टी करू आणि मग घरी जाऊ. आईची रिॲक्शन, दादाची रिॲक्शन, सगळ्यांची रिॲक्शन कॅप्चर करू. मला फॉर शुअर शिव्या भेटणार आहेत, बट त्यासाठी मी रेडी आहे. माझ्याकडे आता सगळं आहे ना, ॲपलच्या गोष्टी झाल्या, वॉच पासून, मोबाईल पासून, आयपॅड पासून, आपल्याकडं दुसरा अजून मॅकबुक ते पण आहे घरी. सो डेटा ट्रान्सफर करायला सगळ्या गोष्टी एकदम इझिली होऊन जातात. माझी खुशी दिसत असेल तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर. एक लहान बाळ आहे मी, ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी भेटतात, बट ऑब्वियसली खुश होईलच माणूस. पोचून गेलो आपण घरी आणि मला धाकधूक होते. मला आईचे 2 वेळेस फोन आले, मला माहिती नाही. आय थिंक दादाचा माझा अकाउंट असं कनेक्टेड आहे. सो त्याला मेल गेला असेल, मेसेज गेला असेल की काहीतरी आयपॅड बद्दल डिटेल्स अशा ऍड झाल्या आहेत. पण तुम्ही बघा आई मला किती रागवते आणि कशा शिव्या देते. ठीक आहे. फायनली आईचा हाताने झाली त्याची अनबॉक्सिंग परत दुसऱ्यांदा. हे बघा, पहिला फोटो काढून झाला आईचा सेल्फी.
राईट वाजून गेले 6:30. आपलं दुपारचं जेवण बाकी होतं म्हणून मी आज लवकर जेवण करतो. भूक पण लागून गेली खूप. आपण फक्त चहा पिला होता आणि एक वडापाव खाल्ला होता. आणि आता आईचे हाताचे फेवरेट हे बघा, दाल बाटी, भात, डाळ, अजून बस. अच्छा, कुसमोरा, पापडचं कुसमोरा. असं आईचं हाताचं जेवण करून घेऊ. आणि आई आज किती वाजेला जाणार आहे? बस किती वाजेला आहे? 9 वाजता सांगतो. 9 ते 10 मध्ये बस यायची. 10 वाजेला असेल कारण की उशिराच करतो म्हणजे तिथं परफेक्ट टाइमवर पोहोचतो. आपण जेवण करून घेऊ, आईसोबत गप्पा मारू, आईला चहा ठेवायला लावू, तो चहा पिऊ आणि मग आईला सोडायला पण जाऊ. ठीक आहे. सो येस, सो फार सो गुड. आपला आयपॅडचा जे कव्हर आणि वरचा ग्लास आहे तो मला भेटलेला नाहीये. ऑनलाईन ऑर्डर करून देईल, उद्या परवापर्यंत येऊन जाईल आणि आपण इथून लोकल एका शॉपवर जाऊन ते बसवून घेऊ. मस्त होता आजचा दिवस. माहिती नाही, एकदम वियर्ड आहे आणि प्रत्येक वेळेस सारखं परत होतं. मला जेवण झाल्यापासून मी माझं बेडवर असंच पडलोय. मला माहिती अजून थोड्या वेळानंतर आई परत जाणार आहे सुरतला आणि परत असा हा रूम खाली खाली होऊन जाणार आहे. मी ट्राय करतो खूप की हे इमोशन असे लपवून ठेवू, पण माहिती नाही यार मला. म्हणजे खूप अशी विचित्र फिलिंग आहे. आई जेव्हा पण जाते इथून तर मला खूप इमोशनल होऊन जातो. माझं असं पूर्ण असं हृदय आणि मन असं भरल्यासारखं होऊन जातं. सॅड होऊन जातो मी बेसिकली. सो मी कधीपासून बेडवर पडलोय, काहीच करायची इच्छा होत नाही माझी. राईट, वाजून गेले 10:50. मम्मीला सोडायला आलो आपण. अजून बस यायची 5-10 मिनिटं लागतील. म्हटलं तोपर्यंत ब्लॉग शूट करून घेऊ. अख्खा असा ग्राफ चेंज होऊन गेला. एवढी खुशी होती अशी एकदम आयपॅडची. त्याच्यानंतर ग्राफ एकदम असा लो होऊन गेला ऑटोमॅटिक. समजलं पण नाही मला. आईला विचारत आईच्या सुट्ट्या कशा होत्या? चांगल्या होत्या. कसा टाइम चालला गेला समजलं का? समजलं नाही. 15 दिवस कसे चालले गेलेत. या आता ब्लॉग टाकून दिले, त्याच्यामध्ये कुठं जायला त्याला जमलं. पिक्चर पाहायला घेऊन गेला होता, हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. सगळं चांगलं झालं. यावेळेस आईने खूप व्हिडिओज बनवलेत आणि स्वतःहून असं एन्जॉय करून बनवलेत की तुम्ही व्हिडिओ घ्या, तुम्ही व्हिडिओ शूट करा माझ्यासोबत. आणि आईची ऍक्टिंग पण सगळ्यांनी बघून घेतली असेल. बट आता माझं काही करमणं खरं नाही. मला काही करमत नसतं. आता पुढचे 8 दिवस 15 दिवस मला माहिती नाही. तो रूम सुना झाला का मला अजिबात करमत नाही. आई होती तर मला कसलीच चिंता नाही. ते सगळ्या गोष्टी असं मस्त एकदम प्रॉपर सॉर्ट होत्या. आणि मी लहान असल्यामुळं बाकीच्या गोष्टी अशा इमोशनली अटॅच असल्यामुळं मला खूप फरक पडतो. कोणी किती काही म्हणू दे, मी किती मोठा झालो, किती काय झालं तरी पण या ज्या फिलिंग्स आहेत, हे जे इमोशन्स आहेत ते ऑटोमॅटिक बाहेर येऊन जातात. तुम्ही बघितलं असेल आयपॅड घेताना किती जास्त खुश होतो मी. एकदम असं जसं चॉकलेट भेटून जाते लहान पोराला तसं मी एकदम खुश होतो. पण संध्याकाळी बघितलं जसं जसं टाईम जवळ येत गेला तसं तसं माझी पूर्ण बॅटरी डाऊन झाली. फार माझा मूड चेंज झाला आणि असं झालं की अरे यार आई का चालली, पण आईला जावं लागतंय. आईची अपॉइंटमेंट आहे तिकडं, आईचे भरपूरसे कामं असतात घरी. तरी आई इतके दिवस राहून गेली. बाबांना बघितलं असेल 2 दिवस राहिले आणि परत चालले गेले. आई लवकर आई म्हणते त्याला जेवण करून घेऊ, चहा घेतो का? हा, म्हणजे लिटरली आई मला रागवते. आता तुम्ही म्हणजे मला माहिती नाही तुम्ही किती बघितलं असेल ब्लॉग मध्ये, पण आईने बघितलंय 4 वाजेला मी दुपारी जेवतो कामामुळं, तर आई येते मला सांगायला तू जेवला नाही का अजून. आई जबरदस्ती वाढून आणते, मग मी ते जेवतो, मी ते खातो आणि त्याच्यानंतर परत कंटिन्यू कामं चालू असतात. आणि आई इथं जर नसली तर मी विसरून जातो जेवायला. कधी कधी उशीर पण होतो जेवायला, ब्रेकफास्ट पण नाही करत. खूप साऱ्या गोष्टी असतात. बट ठीक आहे, आता जर टाइम भेटला तर आपण परत सुरतला जाऊ, तिथं टाइम स्पेंड करू किंवा आई इथं परत येऊन जाईल. ठीक आहे मम्मी, आय मिस यू. बाय. लाईक करा, माझ्या पोराला शेअर करा, सबस्क्राईब, लाईक, शेअर जे काही करायचं ते करा. ठीक आहे, मजा होऊन गेली. आता लवकरच आपण मी लवकरच सुरतला जाणार आहे, हे लिहून ठेवा तुम्ही. ठीक आहे, लवकरच, एकदम लवकर, थोड्या दिवसातच तुम्हाला समजेल आपण सुरतला जाऊयात परत. चलो, बस येऊन गेली आईची. गेली मम्मीची बस. मम्मी पोचून जाईल सुरतला. माझं असं मन आहे ना, असं आतलं मन, छोटं हृदय जे लहान बाळ असतं आई बाबांचं, असं रडायला लागलं हातून. मी एवढा, ठीक आहे लोकांना असं वाटत असेल एवढं इमोशनल होणं काय, बट काही लोक रिलेट करत असतील जे माझ्या फेजमधनं जात असतील किंवा जे मला खूप रिलेट करत असतील ना, त्यांना ह्या फिलिंग समजत असतील. बट असो जास्त इमोशनल नव्हता. पटकन जाऊयात घरी. उद्यापासून कामं पण करायची आहेत, उद्यापासून नॉर्मल रुटीनमध्ये पण जायचं आहे आपल्याला. चलो, भेटत आपण पुढच्या व्लॉगमध्ये. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि जे लोक पण या सगळ्या फिलिंग्स रिलेट करत असतील प्लीज डू कमेंट. तुम्ही पण जर आईबाबांना सोडून असं लांब राहत असाल आणि तुम्ही घरी जाऊन किंवा ते तुम्हाला इकडे भेटून परत गेल्यावर तुम्हाला काय फील होतं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. ठीक आहे, डू सबस्क्राईब. बाय, गुड नाईट, टेक केअर आणि यस, भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.